मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा एपिसोड खूप उशिरा आला तिकडनं, पण मालिका आजची सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एका प्रोमोचा रिव्ह्यू देतेय. ठरलं तर मग या मालिकेचा खतरनाक जबरदस्त प्रोमो आलाय. सगळेजण आश्रमात गेलेत. मधुभाऊंना आश्रम परत मिळालाय. 8 ते 10 ऑगस्टच्या दरम्यान तुम्ही हा एपिसोड रिव्ह्यू बघणार आहात. सायली आणि रविराज, प्रतिमा त्या सगळे आहेत तिथे. सुभेदार आहेत, किल्लेदार आहेत. बघा, आश्रमात गेल्यावरती सगळेजण सायलीला सॉरी म्हणतात की तुला ओळखण्यामध्ये आम्ही चूक केली. मग सायली त्या पूर्णाजीला आणि रविराजांना म्हणते, एका अटीवर माफ करेल, तुम्हा सगळ्यांना आयुष्यभर माझ्या हातचं जेवावं लागेल. आणि प्रतिमा त्या सहज चित्र बघतात तिथे काढलेली, तर ती चित्र माझ्या तन्वीने काढली आहे ही त्यांच्या लक्षात येतं. आणि ते मधुभाऊ ऐकतात आणि सहज मधुभाऊ ती चित्र बघायला जातात. तर त्यांच्या लक्षात येतं की ही चित्र तर साऊ काढायची, म्हणजे साऊच खरी तन्वी आहे. मधुभाऊंच्या लक्षात आलंय प्रेक्षकांनो, खरी तन्वी ही सायली आहे. त्यामुळे आता पुढचे एपिसोड बघायला मिस करू नका, स्किप करू नका, बघत राहा. ठरलं तर मग. तर पहा, आजचा एपिसोड सुरुवातीपासून सांगते. आजचा 6 ऑगस्टचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही बघत आहात प्रेक्षकांनो. तर पहा, सायलीने सगळी ती पूजेची तयारी केली आहे आणि आता तिथे पूर्णाजी विचारतात, काय ग बाई, सगळं तयार आहे का? कल्पनाताई म्हणतात, फळं आणले का? मग सायली म्हणते, हे आणतच असतील. मग अर्जुन येतो तेवढ्यात आणि मग अर्जुन म्हणतो, आणले, सगळे फळं आणलेत, अजून काही आणायचं होतं का? मग अस्मिता येते तिथे आणि म्हणते, हो, मला भाकरवडी आणायची होती. आणि आता अर्जुन म्हणतो, अगं अस्मिताताई, पूजेच्या तयारीबद्दल विचारतायत ते, तुझी लिस्ट नंतर सांग. आणि हे दोघं भांडायला लागतात. कल्पनाताई म्हणतात, अरे अरे अरे, भांडू नका रे बाई, अस्मिता माझ्याजवळ येऊन बस बरं. तर आता बघा, या पूर्णाजी म्हणतात, प्रतिमा आणि रविराज येणार नाही का? मग अर्जुन सांगतो, नाही ग पूर्णाजी, आज नाही येणार ते, कारण त्यांना अपॉइंटमेंट आहे डॉक्टरची, प्रतिमा आत्याची. मग पूर्णाजी, कल्पना बाई, प्रतिमासाठी प्रसाद पाठवून दे. मग आता प्रतापराव म्हणतात, या गुरुजी आल्या म्हणतात, मला उशीर तर नाही ना झाला? मग आता कल्पनाताई म्हणतात, सगळेच म्हणतात, नाही या ना, बसा. आणि आता बघा, यांची छान विधिवत पूजा सुरू होते. तेवढ्यात तिथे अश्विन येतो बरं का, आणि तोऱ्यात सगळ्यांकडे बघायला लागतो आणि एकही शब्द कोणाशी न बोलता न खाता पिता तिथून निघून जातो. पूर्णाजी त्याला आवाज देत असतात, अरे अश्विन, थांब रे, ए अश्विन. सगळेच आवाज देतात, पण अश्विन मात्र सगळ्यांना इग्नोर करतो, दुर्लक्षित करून तिथून निघून जातो. या गोष्टीचं पूर्णाजीला फार वाईट वाटलंय. आता बघा, साक्षी आणि प्रियाचा जेलमधला सीन दाखवलाय. या कशा भांडल्यात बघा ना. प्रिया आता तिथे त्या लाकडी पलंगावर का कशावर झोपली आहे बरं का जेलमध्ये. साक्षी येते तिच्या जवळ आणि म्हणते, ए प्रिया, चल उठ, मला झोपायचंय तिथे, उठ, तू जमिनीवर झोप. प्रिया मोठ्या थाटात असते बरं का. ती म्हणते, अय, इथे मैपत शिखरे असं नाव लिहिलेलं दिसत नाहीये. काय ग साक्षी, हा काय तुझ्या बापाचा माल आहे का? इकडे चल, तिकडे कोपऱ्यात जाऊन झोप. साक्षी म्हणते, ए प्रिया, जशी माझालाय का? 2 दिवसापासून या जेलमध्ये एकत्र काय राहतेस माझ्यासोबत, तर तुला मी काय तुझ्या बरोबरीची वाटायला लागलीये का? आता प्रिया तिला उलट उत्तर देते, म्हणजे सडेतोड उत्तर देते आणि म्हणजे, नाही बाबा, नाही, अजिबात नाही साक्षी. अगो, म्हणजे तुझी आणि माझी बरोबरी होऊच शकत नाही ग, म्हणून तर मी इथे आहे ग आणि तू तिथे जमिनीवर आहे. प्रिया तिच्याकडे दातोट खाऊन बघत असते बरं का. थोडक्यात सांगायचं तर तिने साक्षीला प्रियाने तिची लायकी दाखवली आहे. आता साक्षी चिडते बरं का आणि म्हणते, जास्ती शहाणपणा करू नकोस प्रिया, मी तुझ्या इतक्या खालच्या लेवलला जाऊन वागू शकत नाही, याचा गैरफायदा घेऊ नकोस. चल उठ, जा, बस तिथे खाली जमिनीवर. प्रिया म्हणते, चल काय, नाही उठणार, काय करायचं ते का? साक्षी म्हणते, तू अशी नाही ऐकणार ना, थांब बघते तुला. आणि साक्षी आता प्रियाचा हात ओढायला लागते बरं का तिला तिथून उठवण्यासाठी. आता मोठ्याने प्रिया कांगावा करते, अण्णा मला वाचवा, अण्णा मला वाचवा, ओ अण्णा, ही प्रिया मला भारी पडते, अण्णा माझ्या कुबड्या बनून या ना. प्रियाच मोठ्याने आरडाओरडा करत असते बरं का साक्षीच्या वाटचा आणि जोरात साक्षीला धक्का देते. साक्षी जमिनीवर पडते आणि ही तिथेच बसून राहते. ही काही जागची हालत नाही बाबा प्रिया. आता त्या प्रियाची ताकद केवढी, ही साक्षीची केवढी. पण प्रेक्षकांना अजून एक सीन दाखवला या दोघींचा पुढचा, तुम्हाला फार मजा येणार आहे त्या सीन मध्ये. कशा भांडतायत बघा ना एकमेकींशी. आता या पूर्णाजीला फार वाईट वाटत असतं, त्यांना अश्विन बद्दल वाईट वाटतंय. त्या म्हणतात, काय करावं बाई अश्विनचं, त्याला अजूनही असं वाटतंय की तन्वी निर्दोष आणि आपण चुकीचे आहोत. मग अर्जुन म्हणतो, जाऊ दे पूर्णाजी, नको टेन्शन घेऊ, तो सध्या रागात आहे ना, त्याचा राग शांत झाला की मी बोलेल त्याच्याशी, आजी तू नको टेन्शन घेऊस. मग आता गुरुजी विचारतात, पूजेला कोण बसणार आहे? मग प्रतापराव म्हणतात, कोणाची हरकत नसेल तर मला असं वाटतं
की अर्जुन आणि सायलीने बसावं पूजेला, म्हणजे घरातली निगेटिव्हिटी या दोघांमुळेच दूर झाली. त्यामुळे आता लगेच सगळे एकमेकांकडे बघायला लागतात. म्हणजे प्रतापरावांना टेन्शन आलंय, आता कोणी विरोध करतं की काय. शेवटी प्रतापराव म्हणतात, अगं पूर्णाई तुला चालेल ना? मग पूर्णाजी पटकन म्हणतात, हो मला चालेल ना. आणि अर्जुन सायली असे एकमेकांकडे बघून मग स्माईल करतात की चला आपल्याला जोडीने पूजा करता येईल. आणि दोघे जण बसतात आता जोडीने पूजेला. पण आता इकडे पहा ना, या कशा नळावरचे भांडणं करतायत दोघी जणी, साक्षी आणि प्रिया. बघा आता साक्षी उठून उभी राहते, तिला जमिनीवर लोटलं ना प्रियाने, उभी राहते ती आणि सनकन कानाखाली देते प्रियाच्या. इतका जोरात आवाज आला ना. आता प्रिया तिच्याकडे पाहते 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 आणि पुन्हा साक्षीच्या तोंडात मारते. म्हणजे त्यांच्या मारामाऱ्या चालू आहेत. अरे देवा, साक्षीला वाटतं की तिने जगच जिंकले प्रियाच्या तोंडात मारून, असे तिचे आविर्भाव होते. पण आता प्रिया पण सनकन कानाखाली वाजवते साक्षीच्या. अरे देवा, हे काय चाललंय प्रेक्षकांनो, फुल ऑन एंटरटेनमेंट सुरू आहे. आता प्रिया पण हसायला लागते तिच्या तोंडात मारल्यावर, जशी साक्षी हसते मगाशी तशी. आणि प्रिया पुन्हा थाटात तिथेच बसून राहते. प्रिया काही जागची हलेना. साक्षी आता तिच्या जवळ बसते आणि म्हणते, ए प्रिया, तुझी हिम्मत कशी झाली का माझ्या तोंडात मारलंस तू विसरली आहेस का तू कोण आहे? ए प्रिया, एका क्षणात तुझी वाट लावू शकते बरं का मी. तुझी खरी ओळख जर मी जगासमोर आणली ना प्रिया, तर तू कुठेच तोंड दाखवायच्या लायकीचे राहणार नाही. मिस तन्वी रविराज किल्लेदार, लक्षात ठेवायचं हं. आता म्हणजे साक्षी हिला धमकी देते की तू खरी तन्वी नाहीये हे मी सगळ्यांना सांगेल. आता प्रिया नाटकं करायला लागते साक्षी समोर घाबरायची आधी आणि म्हणते, बापरे मी आता काय करू. पण काय ग साक्षी, तुला तो व्हिडिओ आठवतो का मी केलेला? त्यात मी तुमची सगळी कारस्थानं रेकॉर्ड केलेली आहे. कसं तुम्ही मला तन्वी बनवलं. हा, आणि हो अगं, तुझ्या बापाच्या पापाची जुनी पापनं तुझ्या बापाची सगळी रेकॉर्ड केलेली आहे मी त्यामध्ये. कसा तुम्ही त्या प्रतिमाचा चेहरा जाळला, त्या किल्लेदारांचा कसा ऍक्सिडेंट केला तुझ्या बापाने, प्रतिमाचा चेहरा जाळून टाकला. आणू का जगासमोर? साक्षी, चालेल का तुला? चालेल का? मिस साक्षी, मैपत, शिकरे, काय ग चालेल? प्रिया तिलाच उलट धमकी द्यायला लागते. त्यामुळे साक्षीकडे पर्यायच नसतो. आपल्या बापाची कारस्थानं थोडीच ती जगासमोर आणू शकते. त्यामुळे ती चुपचाप बसते आणि शेवटी प्रियाला तिथे वर झोपू देते आणि स्वतः खाली जमिनीवर येऊन झोपते. अरे बापरे, प्रिया भलती रापलेली आहे प्रेक्षकांनो. तिला कुठल्याही परिस्थितीत टाका पण ती सर्व्हाइव्ह करते. पण तिचा जो एक गुण आहे ना, खोटं बोलणं आणि स्वतःला अतिशहाणं समजणं, त्यामुळे ती सतत गोत्यात येते. हे तितकंच खरं आहे. बापरे बाप. आता साक्षी चुपचाप जमिनीवर जाऊन झोपली आहे. प्रियाने धमकी दिल्यावर प्रियाने सांगितलं लावू का तो व्हिडिओ, आणि बसली साक्षी चूप. म्हणजे तिने व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवलेला आहे एक या सगळ्यांच्या काळ्या कारनाम्यांचा. त्यामुळे तो व्हिडिओ तिला जागोजागी धमकी द्यायला उपयोगी पडतो. आता इकडे महिपतचा सीन दाखवलाय पुढचा. महिपत त्याच्या गुंडांना धमकवतोय आणि म्हणतोय, घुसलं का रे टाळक्यात? मी जे सांगितलं ते तुमच्या टाळक्यात शिरलं का? त्याचे गुंड म्हणतात, हो साहेब. महिपत आता एक मोठा सुरा लावतो त्याच्या माणसाच्या गळ्याला आणि म्हणतो, दर टायमाला तू हेच बोलतो आणि ऐन वेळेला माती खाऊन येतो. या कामात जर काही चूक झाली ना तर तू लक्षात ठेवायचा. आता तो गुंड म्हणतो, नाही साहेब, मी 100% तुमचं काम करणारच. महिपत म्हणतो, काम नाही झालं तर तिथं स्वतःच्याच हातानं खड्डा करायचा आणि पुरून घ्यायचं स्वतःला, माती टाकून घ्यायची स्वतःवर, थोबाड दाखवायला यायचं नाही मला. अर्जुन सुभेदारला चेचल्याशिवाय गप बसायचं नाही, कळलं का? मग तो गुंड म्हणतो, हो साहेब, असं म्हणून आता त्याची गुंड निघून गेली आहे. हा सीन जरा अंधारात असल्यामुळे तुम्हाला नीटसा दिसणार नाही. तर महिपत आता त्या गुंडांना ओरडतो आणि म्हणतो, तुम्ही काय पाहताय, सिनेमा चालला का इथे, निघा. आता ते गुंड गेल्यावर महिपत तिथे स्वतःशीच बोलतोय, अर्जुन सुभेदार, तुला असं वाटलं असेल की तू जिंकलाय, पण यापुढे मी तुझे असे हाल करणार ना, असे हाल करणार. तू बोलशील आता मेलो तर बरं होईल, असे हाल करणार रे अर्जुन सुभेदार. बापरे प्रेक्षकांनो, महिपत बिथरलाय, चकाळलाय, पिसाटलाय, काय शब्द वापरायचं ते वापरा, पण तो सगळ्यांना मारत सुटलाय. आता त्याने आता त्याच्या त्या गुंडाला पण मारलंय ज्याने साक्ष दिली होती ना की मीच ते पैसे दिले होते मधुभाऊंच्या तिथे विलासला, त्याला सुद्धा मारलंय त्याने. आता ते पुढच्या प्रोमोत दाखवणार आहे. आता इकडे पूजेला सुरुवात झाली आहे आणि इथून पुढे तुम्हाला सगळं म्युझिकच ऐकू येणार आहे. आरती वगैरे सुरू होतीये आणि पूजा अगदी छान चालू आहे. अर्जुन सायली खुश आहेत, सगळे सुभेदार खुश आहेत. त्यांच्या घरावर आलेलं संकट आता गेलंय असा त्यांचा एक गैरसमज झालाय. पण संकटांची चाहूल
आता खरी लागली आहे. मैपतची गुंड अशी अन्नपूर्णा निवासमध्येच शिरली आहे जेव्हा यांची पूजा चालू असते. बट थँक गॉड सगळी आरती झाल्यानंतर हा वाईट प्रसंग घडलाय. अर्जुन आणि सायली आरतीमध्ये व्यस्त असतात. इथे तुम्हाला आरती पूर्ण ऐकवली जाणार आहे आणि आरती झाल्यानंतर आता हे मैपतचे सगळे गुंड चान्स बघत असतात. ते शिरलेत बंगल्यामध्ये. एक चिठ्ठी लिहिलेली आहे आणि त्या चिठ्ठीला असा दगड गुंडाळलाय आणि ती चिठ्ठी यांना अर्जुनपर्यंत पोहोचवायची आहे. म्हणून अशा वाईट पद्धतीने त्यांनी ती पोहोचवली आहे अर्जुनला दहशत बसावी म्हणून. पण अर्जुन थोडीच घाबरणाऱ्यातला आहे. पण आता ही अर्जुनची मैपत शिखरेसोबत जी लढाई आहे ना प्रेक्षकांनो, ती कोर्टात नाहीये, ही कोर्टाच्या बाहेर आहे. आणि कोर्टाच्या बाहेर मैपत त्याच्या एरियाचा किंग आहे प्रेक्षकांनो. तो आता काहीही करू शकतो. त्यामुळे अर्जुन या सगळ्या प्रसंगातून कसा सावरेल ना ते बघणं खूप इंटरेस्टिंग आहे. तर पहा आता इथे तर आरती सुरू होती किती वेळ आणि अचानक एक मोठा दगड सुभेदारांच्या घरात आलाय. ते मैपतचे गुंड तो दगड फेकून पळून जातात. आता इकडे सगळे सुभेदार घाबरतात ना, हे काय झालं, अरे देवा हे काय फुटलं. सायली म्हणते थांबा थांबा मी बघून येते. आणि आता सायलीने ती चिठ्ठी पाहिली आहे. त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं अर्जुन सुभेदार आता तुझी वेळ आली आहे. सायली तो दगड आणते आणि म्हणते अरे देवा अहो हे काय आहे, या दगड आहे असं वाटतंय, कोणीतरी मुद्दाम केलंय. पूर्णाजी खूप घाबरलेल्या असतात. त्या म्हणतात बाई हे काय चाललंय, आपण शांततेसाठी पूजा करतोय आणि हे काय. आता अर्जुनने ती चिठ्ठी वाचली आहे आणि अर्जुनच्या लक्षात आलंय की हे काम कोणाचं आहे. सायली म्हणते बघू आणा ती चिठ्ठी. आणि त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं अर्जुन आता तुझी मरायची वेळ आली आहे. आता ती चिठ्ठी वाचल्यावर सायली घाबरते, सगळे सुभेदार घाबरतात ना. आता त्यांच्यावर संकट आलंय म्हटल्यावर घाबरणारच ते. मग आता अर्जुन म्हणतो मी बाहेर जातो आणि जो कोणी असेल ना त्याला पोलिसांच्या ताब्यात देतो. सायली म्हणते नाही नाही अहो थांबा, असं नका जाऊ एकटं बाहेर. हे बघा किती माणसं आहेत बाहेर, आपल्याला माहितीये का. अर्जुन म्हणतो नाही ग सायली मला काही होणार नाहीये. प्रतापराव म्हणतात थांब अर्जुन तू एकटा नको जाऊस बाहेर. अर्जुन म्हणतो डॅड मला काही होणार नाहीये, मी एक काम करतो, मी इन्स्पेक्टरला फोन करतो. मग अर्जुनने इन्स्पेक्टरला फोन लावलाय आणि त्यांना जे काही झालं ते सांगितलंय घरी. तो म्हणतो इन्स्पेक्टर साहेब आत्ताच ना माझ्या घरावर दगडफेक झाली आहे आणि मला धमकीचे एक पत्र पण आलंय. हो तुम्ही याल का इकडे प्लीज जरा. मग आता तिकडनं ते हो म्हणतात इन्स्पेक्टर सावंत. आणि अर्जुन सांगतो सुद्धा की हे मैपत शिखरेचं काम असावं असं मला वाटतंय, प्लीज तुम्ही या लवकर. आणि आता फोन ठेवल्यावर अर्जुन सगळ्यांना सांगतो की टेन्शन घेऊ नका, इन्स्पेक्टर सावंत लगेच येता इथे. आणि डॅड आय एम व्हेरी शुअर हे काम मैपतचंच आहे. आता मात्र सायली घाबरली आहे बरं का. अर्जुन म्हणतो इन्स्पेक्टर सावंत आले ना की ते ऍक्शन घेतील. कल्पनाताई म्हणतात ए बाबा तू जाऊ नको कुठे, थांब इथे. अर्जुन म्हणतो अगं मम्मा येत आहेत ते इन्स्पेक्टर, मला बघावं तर लागेल ना बाहेर काय चाललंय. मग अस्मिता म्हणते अरे पण ती माणसं भयंकर असतील ना. अर्जुन म्हणतो अरे मला काही होणार नाही अस्मिता ताई, तू नको टेन्शन घेऊ, मी आलोच. आता अर्जुन जात असतो पुन्हा बाहेर. पुन्हा सायली म्हणते नाही ना हो तुम्ही जाऊ नका ना एकटे बाहेर, तुम्ही असे बाहेर गेलात आणि त्यांनी तुम्हाला काही केलं तर. अर्जुन म्हणतो अगं मग मी आयुष्यभर घरातच बसून राहू का. सायली म्हणते मग एकटे नका जाऊ बाहेर, मी येते बरं तुमच्या बरोबर. अर्जुन म्हणतो ए सायली काही काय बोलतेस तू आता. मग प्रतापराव म्हणतात थांब सायली तू नको काळजी करूस बेटा, मी जातो अर्जुन सोबत बाहेर. आता यांची एवढी चर्चा रंगलेली आहे आणि त्यात ते गुंड काय थांबणार होते का, ते पळून सुद्धा गेले. मग पूर्णाजी म्हणतात जाय रे बाबा प्रताप तूच जाय त्याच्यासोबत. अर्जुन म्हणतो डॅड खरंच नका येऊ कोणी, मला काही होणार नाहीये. प्रतापराव म्हणतात ए अर्जुन एकट्याने जाणं धोक्याचं आहे, बाहेर जायचं तर दोघं जाऊ, नाही तर कोणीच जायचं नाही बाहेर. मग शेवटी अर्जुन म्हणतो बरं चला. मग आता अर्जुन आणि प्रतापराव दोघे जण घराबाहेर येऊन चेक करतात की बाहेर कोणी आहे का, कोणी फेकली असेल ती दगडासोबत चिठ्ठी. इकडे तिकडे बघतात आणि जिथून चिठ्ठी आत आली त्या जागी येतात. दरवाजाजवळ काच फुटलेली असते. प्रतापराव म्हणतात हे बघ अर्जुन इथूनच टाकली आज चिठ्ठी, इथे तर कोणी दिसतच नाहीये रे अर्जुन, हे दगड फेकून पळून गेले वाटतं. अर्जुन म्हणतो डॅड मैपतने आपल्याला घाबरवण्यासाठी केलंय हे सगळं, त्याची मुलगी जेलमध्ये गेली ना म्हणून वचपा काढतोय तो आपल्यावर. प्रेक्षकांनो मजा येते ना आजचा एपिसोड ऐकायला, मला तर फार मजा आली. अरे प्रोमो पाहूनच खुश झालेली आहे मी. आता सायली खरी तन्वी आहे हे लवकरच सत्य बाहेर येणार आहे. प्रेक्षकांनो आजचा एपिसोड आवडतोय ना, मग आवर्जून लाईक करायचं बाबा, लाईक करायला चिंगूसपणा नाही करायचा. आता बघा तिथे इन्स्पेक्टर आलेत ते सावंत आणि अर्जुनने जे काही झालं ते सगळं त्यांना सांगितलंय. इन्स्पेक्टर सगळं ऐकतात अर्जुनचं काय काय झालं मगाशी इथे ते आणि म्हणतात की तुम्ही टेन्शन घेऊ नका सर, ही धमकी आम्ही गांभीर्याने घेऊ आणि तुमच्या कुटुंबाची आणि तुमची रक्षणाची जबाबदारी आम्ही घेऊ. तुमच्या घरामध्ये 24 तास एक कॉन्स्टेबल असतील, काळजी करू नका. अर्जुन म्हणतो थँक्यू हां इन्स्पेक्टर, थँक्यू सो मच. आणि आता बघा अर्जुन त्या इन्स्पेक्टरांशी बोलून आत आलाय घरामध्ये. प्रतापराव पण आलेत मागोमाग.
अर्जुन सांगतो की इन्स्पेक्टर सावंत इथे येऊन गेले आणि त्यांचे कॉन्स्टेबल आता बाहेरच राहणार आहेत घराच्या आपल्या. आता मैपत काही करू शकणार नाही आपल्या. तेथे बसलेले गुरुजी म्हणतात काळजी करू नका, सगळं मंगल होणार आहे. प्रसाद वाटाल का? गुरुजींना प्रसाद खायची घाई झाली असावी कदाचित, सगळ्यांनाच झाली. तसेही प्रेक्षकांनो, सत्यनारायणाच्या पूजेचा प्रसाद कोणाला नको असतो. तर बघा आता या कल्पनाताईंना म्हणतात या पूर्णाजी, अगं कल्पना बाई वाटते का ग प्रसाद? मग बहुतेक कल्पनाताईंना कंटाळा आला होता वाटतं. त्या म्हणतात पूर्णाई विमल वाटेल. मग विमल म्हणते हो हो मी वाटते. आणि मग लगेच विमल सगळ्यांना सत्यनारायणाचा प्रसाद वाटते. सगळ्यांनी हातावर तो घेतलाय आणि प्रसाद खाऊन सगळे तृप्त झालेत. पण पूर्णाजी मात्र अजूनही फुल टेन्शन मध्ये आहेत. विमलने एक एक करून सगळ्यांना प्रसाद वाटलाय. मग गुरुजी म्हणतात चला येतो ह मी. आणि गुरुजी निघालेत. दक्षिणा दिलेली काही दाखवली नाही आपल्याला, पण दिली असावी कदाचित. मग बघा आता गुरुजी गेल्यानंतर अस्मिता म्हणते मला तर आता खूप काळजी वाटायला लागली आहे, पण नशीब पूजा चांगली पार पडली व्यवस्थित. मग लगेच ही सायली म्हणते अस्मिताताई पूजा नीटच पार पडणार होती. आपण सगळं मनापासून करतोय ना, चांगल्या हेतूने केली होती आपण पूजा. आपण घरात आनंद यावा या हेतूने केली होती ना पूजा. मग कशी बरं अडचण येणार त्यात? आता लगेच पूर्णाजी म्हणतात घरात आनंद येण्यासाठी घरातल्या सगळ्या कुटुंबाने एकत्र यावं लागतं ग. मग आता पूर्णाजींना अश्विन नाहीये ना, त्या गोष्टीचा त्रास होतोय. त्या पुढे म्हणतात अश्विन आपल्याशी असं तुटून वागतोय आणि त्याची बायको. तर पुढे त्या काही बोलणार तर त्यांच्या डोळ्यातून पाणी यायला लागतं. मग सायली प्रेमाने पूर्णाजीच्या जवळ जाते आणि त्यांच्या पायाजवळ बसते आणि म्हणते पूर्णाजी नका वाईट वाटून घेऊ, प्रियाचं वागणं तुम्हाला खूप लागलंय मला कळतंय पूर्णा. पण पूर्णाजी आम्हाला प्रियाचा स्वभाव आधीपासून माहीत होता. ती आपल्या घरामध्ये फक्त नाटक करत होती आदर्श सून असल्यासारखं. तशी ती नाहीये हो मुळात. आम्हाला माहित होतं. तुम्हाला हे आता कळलंय म्हणून त्रास होतोय ना. हे बघा सत्य वेगळं होतं पूर्णा. आणि तसंही पूर्णाजी तिने प्रत्येक वेळेला तिचा मूळ स्वभाव दाखवून द्यायचा प्रयत्न पण केला होता. पण तो तुम्ही कधी आता म्हणजे तिला असं म्हणायचं असेल तुम्ही नोटीस केला नाही. मग प्रतापरावांच्या सगळं आता लक्षात येतं. त्यांना आठवतं की प्रियाने कसा तमाशा केला होता, मुद्दाम भावाभावामध्ये भांडणं लावले होते आणि मुद्दाम ती आली होती मधुभाऊ इथे का राहत आहेत, म्हणजे ते गुन्हेगार आहेत, त्यांना इथे ठेवू नका वगैरे वगैरे. दुसऱ्या आश्रमातही ते राहू शकतात पण ते इथे राहतात. हे सगळं प्रतापरावांच्या लक्षात येतं. प्रतापराव ते सगळं आठवतात आणि आता खूप भारी बोलतात बरं का. ते म्हणतात खरंय ग पूर्णाई सायलीचं. अगं मला पण आत्ता कळतंय. अगं काय झालं पूर्णाई, आपण प्रतिमाची मुलगी आहे म्हणून तिला म्हणजे लाड करत होतो तिचे. पण तिने ना प्रतिमाची मुलगी म्हणून इमेज तयार केली होती ग तिची. आणि त्या इमेजमध्ये ती तन्वीला बसवायचा प्रयत्न करत होती. पण मुळातच ती तशी नव्हतीच कधी. आता त्या इमेजला तडे जायला लागलेत बघ पूर्णाई. आता पूर्णाजी खूप बिचाऱ्या अस्वस्थ आहेत बरं का. पूर्णाजी म्हणतात की हो ना, तिने सगळ्यांचा चक्का चूर केला. त्या इमेजचाच नाही तर आपला सुद्धा. पूर्णाजींना वाईट वाटत असतं. मग आता पूर्णाजी रडणार तेवढ्यात सायली मुद्दाम विषय बदलते आणि म्हणते अरे आपण या विषयावर का बरं बोलतोय. आणि उठून उभी राहते. पूर्णाजी जवळ बसलेली असते ना ती. आणि म्हणते आपण ना अस्मिताताईंचं बाळ हे सगळं ऐकतोय हे लक्षात ठेवायला हवं. नाही म्हणजे आपण आता यापुढे फक्त आनंदाच्या गोष्टी बोलायला हव्या. आता मुद्दाम विषय डायव्हर्ट करते बरं का सायली, सगळ्यांना टेन्शन येऊ नये म्हणून. मग अस्मिता म्हणते आणि हो माझं बाळ माझ्यासारखंच होणार आहे बरं, हसरं आणि खेळकर. मग अर्जुन तिची गंमत करत म्हणतो आणि खदाड शॉपिंग करणारं आणि फोनवर सतत बिझी असणारं तुझ्यासारखंच होणार ग अस्मिताताई. मग अस्मिता म्हणते ए अर्जुन गप्प बसा, तरी बरं आहे माझी आणखीन थट्टा करायला अश्विन नाहीये इथे. मग आता पुन्हा पूर्णाजी टेन्शनमध्ये येतात अश्विनचं नाव घेतल्यावर. त्या म्हणतात हो ना, तो तर आपल्याशी तुटकच वागतोय सारखा, त्याचा गैरसमज वाढतच चाललाय आपल्याबद्दल. मग आता अर्जुन म्हणतो अगं पूर्णाजी, अगं तो रागात आहे, तो आपल्या माणसांपासून अजून किती दिवस रुसून बसणार आहे. जी गोष्ट आपल्याला समजली आहे ती त्याला एक ना एक दिवस कळेलच. तुम्ही नका सगळे एवढा विचार करू. आणि आता पूर्णाजीला पण तो दिलासा देतो अर्जुन की जाऊ दे, नको टेन्शन घेऊ. आता मालिकेचा हा शेवटचा सीन तुम्ही बघत आहात. आता कल्पनाताईंचे डोळे उघडतात आणि म्हणतात हो ना बाई, आम्हाला उशिराच कळलं म्हणून तर इतकं नुकसान होऊन बसलंय. आपल्या अश्विनचं आयुष्य खराबच झालं नाही, या सगळ्याला मीच जबाबदार आहे. मीच हट्टीपणा केला. मला हे म्हणत होते सतत की तन्वीचा स्वभाव ओळख, तिला इतकं झुकतं माप देऊ नकोस. पण मी ह्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. मीच आंधळी होते
आणि सतत तिला पाठीशी घालत राहिले. आता कल्पना त्यांच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू आहेत आणि म्हणतात पुढे त्या की माझ्या आंधळेपणामुळे या सगळ्याचे परिणाम आपल्या सगळ्यांनाच भोगावे लागले आणि त्या रडायला लागतात. सायली त्यांच्याकडे बघते आणि एपिसोड इथेच समाप्त होतो. सगळ्यांनाच वाईट वाटतंय प्रेक्षकांनो की प्रिया अशी कशी निघाली विचित्र. तिने सगळ्या घरालाच हर्ट केलंय ना. एका माणसामुळे सगळं घर डिस्टर्ब होतं. घरातलं एक माणूस जरी वाईट वागत असेल ना तर ते सगळ्या घराला भोगावं लागतं. हे खरं आहे बरं का. म्हणजे मालिकेत असू द्यात किंवा आपल्या खऱ्या आयुष्यात असू द्यात, हे सत्य आहेच. आता बघा एपिसोड इथे संपलाय आणि पुढचा प्रोमो त्यांनी काय दाखवलाय ते बघा. पूर्णाजी आता या सायली जवळ जातात आणि म्हणतात अगं फक्त कल्पनाच नाही चुकली, मी सुद्धा माणसं ओळखायला चुकले. मी तर या घराचा पायाच हलवायला निघाले होते. आम्ही सगळेच जण. पण बेटा तू या घराला बांधून ठेवलंस सायली. सायली या घराची जबाबदारी फक्त तू घेऊ शकतेस. असं म्हणून पूर्णाजीने घराच्या किल्ल्या पुन्हा सायली जवळ दिल्यात. म्हणजे मागे पण एकदा दिल्या होत्या. पण असो, आता अर्जुन निघालाय ऑफिसला आणि सायली त्याच्या मागे मागे जाते आणि म्हणते अहो तुम्हाला सांगितलं ना बाहेर जायचं नाही घराच्या. बघा तुम्हाला सांगितलं ना. आता अर्जुन म्हणतो अगं असं काय करतेस, मी वकील आहे ना. मग सायली म्हणते अहो तुम्ही वकील नाही, आधी तुम्ही माझे आहो आहात. आता जिथे तुम्ही तिथे मी. आणि त्याचा हात हिच्या पदराला बांधते. इकडे मैपतने त्या गुंडाला आणलंय आणि खूप मारतोय त्याला. आता त्या दुसऱ्या गुंडाला खूप कळवळा येतो आणि तो म्हणतो साहेब मारू नका हो, मी माफी मागतो त्याच्या वतीने. मैपत आता त्याला सुद्धा मारून टाकतो आणि आता मैपत वाटेल ते करतोय प्रेक्षकांनो. आपण बघतोच आहेत काल परवाच्या एपिसोड पासून. आणि पुन्हा एकदा या प्रोमोचा रिव्ह्यू देते. आश्रमामध्ये सगळे एकत्र आलेत. आता सायलीला सगळे सॉरी म्हणतात सुभेदार किल्लेदार आणि सायली म्हणते आयुष्यभर माझ्या हाताने जेवायचं ह्या अटीवर माफ करते. आणि आता या प्रतिमा त्या ती चित्र बघतात आणि लक्षात येतं की ही चित्र तर साऊने काढली आहे लहानपणी. म्हणजे सायलीच तन्वी आहे की काय. आता प्रेक्षकांनो हा बॉम्ब कधी फुटतोय सुभेदार किल्लेदार समोर ते आपल्याला बघायचंय. पाहत राहा. ठरलं तर मग मी मस्त सांगते की नाही रिव्ह्यू. मग प्लीज माझ्या एफर्टसाठी एखादा लाईक करायला विसरू नका. तुम्ही नेहमीच लाईक करता, कमेंट करता. खरंच मंडळी मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की एवढे माया करणारे आणि प्रेमळ प्रेक्षक मला मिळालेत. खरंच प्रेक्षकांनो मी काहीतरी मागच्या जन्मी पुण्य केलं असेल की मला एवढे सगळे छान लोक मिळालेत. मला खूप खूप छान वाटतं प्रेक्षकांनो तुम्हा सगळ्यांचं प्रेम आणि आपुलकी बघून. आणि मी हे सगळं मनापासून सांगतेय खरंच. तर बघा भेटूयात उद्या पुन्हा एकदा. आज ऑलरेडी उशिरा आला एपिसोड. तर बघत राहा. ठरलं तर मग. आजचा एपिसोड आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटूयात उद्या पुन्हा एकदा. ठरलं तर मग या मालिकेच्या एक जबरदस्त अशा सुपरहिट एपिसोड रिव्ह्यू मध्ये. तर मग भेटूयात उद्या पुन्हा एकदा प्रेक्षकांनो. निरोप घेते उद्या पुन्हा भेटण्यासाठी. ठरलं तर मग. धन्यवाद.